Hello students, how are you? I think all of you are fine. Now we are going to learn class 8 English unit 3.3 and poem is truth. तर आपण आता ट्रूथ ही पोयम बघणार आहोत. या ट्रूथ पोयमचा मराठीमध्ये स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन सुद्धा सोबत बघणार आहोत आणि पोयमचं रीडिंग पण करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. बघा, पोयमचं टायटल आहे ट्रूथ. ट्रूथ म्हणजे सत्य, ट्रूथ म्हणजे खरं, ट्रूथ म्हणजे जे जसं आहे तसं, त्यालाच आपण ट्रूथ म्हणतो. तर या कवितेमध्ये काय ट्रूथ, काय सत्य सांगितलेलं आहे ते आता कविता वाचल्यावर आपल्याला समजणार आहे. स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स, बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी. स्टोन्स अँड स्टिक्स break only skin, while words are ghosts that haunt me. Slant and curve the fall swords to pierce and stick inside me. Bats and bricks may etch through bones, but words can mortify me. Pain from words has left its scar on mind and heart that's tender. Cuts and bruises now have healed, its word that I remember. पोएट आहे बॅरी वेड. आता ही कविता रीडिंग केल्यावर महत्त्वाचे जे शब्द आहे, जे डिफिकल्ट वर्ड्स या पोयममध्ये आलेले आहे, ते डिफिकल्ट वर्ड कोणते कोणते आहेत त्यांचे मीनिंग्स आपण समजून घेऊ. बघा, इथे हॉन्ट शब्द आलेला आहे. हॉन्ट म्हणजे ट्रबल, वरी अगेन अँड अगेन. तर सारखी लागणारी चिंता, त्रास, त्याला म्हणायचं हॉन्ट. नंतरचा डिफिकल्ट वर्ड आहे स्लांट. स्लांटचा अर्थ होते लीन ऑर स्लोप. लीन म्हणजे एका बाजूने झुकणे किंवा स्लोप, वन साईड. जसा चाकूला वन साईड स्लोप असतो तसा धारधार भाग. त्यानंतर आहे पियर्स. पियर्सचा अर्थ होते स्टॅब ऑर पंक्चर. पंक्चर केल्यावर जशी खून होते किंवा स्टॅब म्हणजे एखादी जखम, त्याला म्हणतो आपण पियर्स. मॉटिफायचा अर्थ होते मेक वन फील अशेम अँड एम्ब्रास. एखाद्याला असं बोलणे की त्याला लाज वाटेल किंवा तो शरमून जाईल किंवा त्याला वाईट वाटेल, त्यालाच म्हणतो आपण मॉटिफाय. स्कार, मार्क लेफ्ट बाय अ वाउंड. मार्क म्हणजे खून, वाउंड म्हणजे जखम. जखमीची जी खून असते, आपल्याला जखम झाल्यावर ती जेव्हा दुरुस्त होताना जी खून राहते त्याला आपण स्कार म्हणतो. त्यानंतर आहे ब्रुझिज. ब्रुझिजचा अर्थ होते इंजुरीज, कट्स ऑन द स्किन. आपल्या त्वचेवर जी जखम होते, जो काप असतो, त्याला म्हणतात ब्रुझिज. तर हे महत्त्वाचे वर्ड्स होते, जे वर्ड्स पोयममध्ये डिफिकल्ट म्हणून आहे आणि ते वर्ड्स समजून घेतल्यानंतर ही कविता समजणं आपल्याला सोपं जाईल. ट्रूथ सत्य. स्टिक अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. स्टिक म्हणजे काडी, स्टोन म्हणजे दगड, ब्रेक म्हणजे मोडून टाकते, तोडून टाकते, बोन्स म्हणजे हाडं. कवी काय म्हणतो की स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. काडी आणि दगड जर मला मारला किंवा कुणी मला मारलं तर काय होते, तर माझे हाडं तुटतात. बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी. परंतु शब्दसुद्धा असेच काडीप्रमाणे आणि दगडाप्रमाणे मला मार देतात किंवा हर्ट म्हणजे त्रास देतात, जखम करतात. शब्दांमुळे सुद्धा मी हर्ट होतो म्हणजे दुखावल्या जातो, दुखापत होते वर्ड्समुळे. एकूण अर्थ काय आहे, तर जसं काडीनं आणि दगडानं मारलं तर आपल्या शरीराला जखमा होतात, शरीराला त्रास होतो, शरीर मोडल्या तोडल्या जाते. बोन्स म्हणजे एक प्रकारचं शरीरच आहे. हाडांना जसं लागते आणि वेदना होतात, तशाच वेदना शब्द देतात. शब्द पण आपल्याला दुखावतात, जसं आपले दगड आणि काडीनं मारल्यावर आपल्याला दुखापत होते. स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. दगड आणि काडी यामुळे फक्त आपली स्किन ब्रेक होते, म्हणजे स्किन तुटते किंवा स्किनला जखम होते किंवा स्किनला मार लागतो. स्किन म्हणजे त्वचा. वाईल वर्ड आर घोस्ट दॅट हॉन्ट.
पण शब्द हे भूतासारखे असतात. वर्ड म्हणजे शब्द, घोस्ट म्हणजे भूत, आणि हंट म्हणजे काय, आपण बघा इथे शब्द बघितलेला आहे, ट्रबल, वरी, अगेन अँड अगेन. एखाद्या व्यक्तीला भूतानं झपाटलं काय होते, सारखं त्याला भूताचेच स्वप्न पडतात किंवा भूताचीच आठवण त्याच्या डोक्यात सारखी त्याला पछाडत राहते, त्रास देत राहते. तशासारखा कवी इथं म्हणतात की व्हाईल वर्ड्स आर घोस्ट दॅट हॉन्ट मी, आणि शब्द या भूतासारखे आहे जे सारखे मला त्रास देत असतात, सारखे मला चिंतेत टाकत असतात. तर इथे तुलना केली बघा की दगड आणि स्टिक, काडी, हे माझ्या त्वचेलाच मार देईल किंवा माझी त्वचाच फाडून टाकेल, त्याला ब्रेक करेल, पण शब्द मला सतत त्रास देत असतात. अनदर स्टांजा, स्लांट अँड कर्व द फॉल वर्ड स्वर्ड. हे शब्द कसे असतात, स्वर्ड सारखे, तलवारी सारखे. स्वर्ड म्हणजे तलवार, तलवार असते ना स्लांट, एका बाजूनं अशी झुकती, आणि कर्व म्हणजे तिचा आकार असा खुपसण्यासारखा असतो, कर्व झुकलेला असतो. तर स्वर्ड लागल्यानंतर जशी आपल्याला जखम होते तसे वर्ड पण आहे, शब्द पण तलवारीसारखेच आहे. टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी. पियर्स म्हणजे जशी तलवार माणसाला जखम करते, तसे हे शब्द सुद्धा कसे असतात, स्लांट अँड कर्व असतात, तलवारीसारखे, जे जखम करतात आतपर्यंत. इनसाइड म्हणजे आतपर्यंत, खोल हृदयामध्ये, आत म्हणजे खोल मनामध्ये जखम करतात. बॅट अँड ब्रिक मे ॲच थ्रू बोन्स. बॅट म्हणजे काय तर लाकडाची फळी किंवा लाकूड, आणि ब्रिक म्हणजे विटा. ॲच म्हणजे स्कार, जखम, व्रण. थ्रू बोन्स, हे जे काडी आहे आणि विटा आहे, यानं जर एखाद्या व्यक्तीला आपण मारलं तर त्याच्या जखमा ह्या फक्त हाडांवरच होतात. बट वर्ड कॅन मॉर्टिफाय मी. पण शब्द असे असतात की जे माणसाला लाजवून टाकतात, माणसाला त्रास देतात. अशा पद्धतीचे हे शब्द आहे. म्हणजे बॅट आणि ब्रिक्स, लाकडापेक्षा आणि विटापेक्षाही आपल्या शब्दांचा जो मार आहे तो खोलपर्यंत आपल्याला लागतो, आणि त्यामुळे आपल्याला जीवनात लज्जास्पद असं वाटते. पेन फ्रॉम वर्ड हॅज लेफ्ट इट्स स्कार. पेन म्हणजे दुखापत, इजा, वेदना. शब्दांपासून होणाऱ्या वेदना त्याच्या खुणा सोडून जातात. जसं आपली जखम दुरुस्त झाल्यावर वर खून असते जखमेची, तशासारखे हे जे शब्द आहे ते आपल्या खुणा सोडून जातात. ऑन माइंड अँड हर्ट दॅट्स टेंडर. कवी म्हणतो की ह्या ज्या वेदना आहे शब्दांच्या, ह्या कुठे सोडून जातात शब्द, तर आपल्या माइंडमध्ये आणि हर्टमध्ये, हार्टमध्ये. माइंड म्हणजे मन आणि हार्ट म्हणजे हृदय. माइंड आणि हार्ट हे कसे आहे, टेंडर आहे, नाजूक आहे, डेलिकेट आहे. तर इथेच शब्दांच्या वेदना आपल्या खुणा सोडून जातात. स्कार म्हणजे खुणा सोडून जातात मनात आणि हृदयात. कट्स अँड ब्रुजीज नाव हॅव हील्ड. कट्स म्हणजे आपल्याला आपल्या शरीरावर पडलेली खाच. अँड ब्रुजीज, ब्रुजीजचा अर्थ काय आहे, इंजुरीज, कट्स ऑन द स्किन. म्हणजे ब्रुजीजचाही अर्थ काय होते, तर आपल्या शरीरावर झालेली जखम किंवा व्रण. नाव हॅव हील्ड, आता भरून. हील म्हणजे भरून येणे, दुरुस्त होणे. आपल्या शरीरावर पडलेले कट्स म्हणजे जखमा, ब्रुजीज म्हणजे व्रण, हे भरून येतात आताच्या आता, म्हणजे काही दिवसांनी भरून येतात. इट्स वर्ड्स दॅट आय रिमेंबर. पण शब्द मात्र, शब्दांनी झालेल्या जखमा, शब्दांनी झालेल्या वेदना भरून येत नाही. आय रिमेंबर म्हणजे लक्षात राहतात. शब्दांनी झालेल्या जखमा कोणीही विसरत नाही. म्हणून ह्या कवितेतून कवी जे आहे बॅरी वेट यांना एक मेसेज आपल्याला द्यायचा आहे, आणि तो मेसेज काय आहे, तर शरीराला झालेल्या जखमा दुरुस्त होतात. शरीराला झालेल्या ज्या जखमा आहे, बॉडीला झालेल्या ज्या व्रन्स आहे ते दुरुस्त होऊ शकतात, पण मनाला शब्दांमुळे ज्या वेदना होतात त्या मात्र कधीही दुरुस्त होत नाही. त्या लॉंग टाईम, खूप काळापर्यंत तशाच असतात. त्यामुळे रिलेशन्समध्ये अंतर पडतात, रिलेशन्स ब्रेक होतात, आणि माणसाच्या संबंधामध्ये अंतर पडते. म्हणून आपण दुसऱ्यांसोबत जे शब्द बोलतो ते कसे असले पाहिजे, तर ते शब्द असले पाहिजे काइंड,
ते शब्द असले पाहिजे जेंटल. दुसऱ्यासोबत बोलताना प्रेमळपणे, आपुलकीने आणि आदराच्या भावनेनं बोललं पाहिजे. आपण इतरांवर रागावू नये, ओरडून बोलू नये किंवा हार्श कठीण शब्द वापरू नये किंवा कठोर शब्द वापरू नये. असा एक मेसेज कवी आपल्याला ट्रूथ या कवितेमधून देत आहे. आणि हे सत्य आहे की शब्दांना खूप किंमत असते. शब्द हे मौल्यवान असतात. तर पैशासारखाच आपण शब्दांचा वापर केला पाहिजे. जिथे आवश्यक आहे तिथेच बोलावं, जिथे आवश्यक नाही तिथे बोलू नये. आणि एक ॲज अ स्टुडंट आपल्याला जर भविष्यात एक चांगला नागरिक घडायचं असेल तर आपल्याला या पोएटनं इथे दिलेला मेसेज लक्षात ठेवावा लागेल की आपले जे शब्द आहेत ते दुसऱ्यांना इजा करू शकतात, दुसऱ्यांना नाराज करू शकतात, दुसऱ्यांना जखमा करू शकतात, दुखावू शकतात. तर आपण ही केअर घेतली पाहिजे की जसं दुसऱ्यांनी आपल्याला दुखवलं तर आपल्याला आवडत नाही, काही वाईट साईड बोललं तर आवडत नाही, तसं आपण सुद्धा इतरांना वाईट साईड बोलू नये. शब्दांवर आधारित एक श्लोक आहे की शब्द शब्द संभाल के बोलिए, शब्द के हाथ ना पाव. शब्द शब्द संभाल के बोलिए, शब्द के हाथ ना पाव. एक शब्द करता भलाई तो दूजा करता घाव. एक शब्द करता भलाई तो दूजा करता घाव. म्हणून असे हे शब्द आहे जे शब्द माणसं जोडतात आणि तेच शब्द माणसं तोडतात पण. म्हणून आपले शब्द जर चुकीचे असेल तर आपण त्यांना दुरुस्त केले पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि दुसऱ्यांसोबत बोलताना, कन्व्हर्सेशन करताना आपले शब्दांची निवड योग्य अशीच असली पाहिजे. तर अशा पद्धतीने एक ट्रूथ या पोयममध्ये कवी बॅरी वेड यांनी सांगितलेलं आहे. तर मला आशा आहे की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पसंत आला असेल. तर पसंत आला असेल तर लाईक आणि कमेंट तर तुम्हाला करायचं आहे, पण महत्त्वाची गोष्ट करायची आहे ते म्हणजे हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. हा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.